लसीकरण आणि कोरोना रुग्णसंख्येतली सतत होणारी वाढ या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत, नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत आणि औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत। सुरुवातीला वैभव आपल्याकडे येतो। पुण्यातली रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे। पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड तीनही भागामध्ये रुग्णसंख्येची वाढ नोंदवली गेलेली आहे आणि त्यासोबतच लसीकरणाला देखील सुरुवात झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवण्यावर देखील भर दिला जातोय। सद्यस्थिती काय वैभव? अजिंक्य, सद्यस्थिती सांगायची तर पुण्यामध्ये कालचा आकडा हा आतापर्यंतचा सर्वोच्च आहे असं म्हणावं लागेल। 2700 रुग्णसंख्या ही पार झालेली आहे। जिल्ह्याचा आकडा त्याच्या बरोबरीने 5000च्या पुढे गेलेला आहे। आतापर्यंत कधी नव्हे तो रुग्णांचा आकडा जो आहे तो 5000च्या पार गेला आहे जिल्ह्याचा। असं जरी असलं तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे असा दावा सातत्यानं प्रशासनाकडून केला जातो। काल पुण्याच्या महापौरांनी जी माहिती दिली त्यानुसार जवळपास 1000 बेड्स जे आहेत ते तूर्तास शिल्लक आहेत आणि 80% रुग्ण जे आहेत ते होम आयसोलेशनमध्ये। असं असताना फार गंभीर रुग्णांची संख्या जी आहे ती अत्यंत कमी आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असं आवाहन महापौर यांनी केलेलं होतं। या सगळ्यासोबतच आणखी एक दुसरा टप्पा जो आहे वॅक्सिनेशनचा तो सुरू आहे। कोविशिल्डचा पहिला टप्पा झाल्यानंतर आता कोवॅक्सिन आले। सुरुवातीच्या काळामध्ये काही गडबड झालेली होती याच्या नियोजनामध्ये, मात्र आता कोवॅक्सिन घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी आपण बघितली। फ्रंटलाईन वर्कर्स कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आपण आहोत आणि इथं अशा पद्धतीने अत्यंत सुरळीत लसीकरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। जवळपास रोज साधारण 10 ते 12,000 जणांना लस देण्याचं उद्दिष्ट जे आहे ते पुणे महापालिकेनं ठेवलेलं होतं आणि ते रोज अचीव केलं जातं आहे हे स्पष्ट दिसतंय। पहिल्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत आता जी नव्यानं सुधारणा करण्यात आलेली आहे 45 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांनाच लस दिली जाईल अशी भूमिका जी आहे ती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतली आहे। त्यानुसार नोंदणी आणि लसीकरणाचं एकूण हा ड्राईव्ह जो आहे किंवा लसीकरणाचं एकूण काम जे आहे ते सुरू राहील। बऱ्याच अंशी स्मूथ झाली आहे लसीकरणाची प्रक्रिया पुण्यातली आणि लसीकरण जे आहे ते वेगानं होतं आहे। रोज 10 ते 12,000 जणांचं लसीकरण जे आहे ते पुणे महापालिकेकडून केलं जाते। या सगळ्या व्यतिरिक्त आता शहरात जे आकडे वाढत आहेत कोरोनाग्रस्तांचे ते कमी करायसाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यावरती प्रशासन प्रचंड आक्रमक झाले। काल खरं तर काही मोठे निर्बंध घालणारे निर्णय येणं अपेक्षित होतं, मात्र आणखी 2 दिवस थांबता येईल का अशी चाचपणी महापौरांनी केल्यावरती आयुक्तांनी थोडीशी कठोर भूमिका घ्यायचं टाळलं। काल पुणे महापालिकेची किंवा पुण्यातली एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे PMPML ती पूर्ण बंद करायचा निर्णय जो आहे तो घेण्याच्या मोडवरती प्रशासन होतं, मात्र महापौरांनी 2 दिवस त्यांना थांबवलंय। पण आता एकूण परिस्थिती जर बघितली हा स्प्रेड जो होतोय साधारण 5000 रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी जिल्ह्यातली आहे। तर 2700 इतकी रुग्णसंख्या जी आहे ती आतापर्यंतच्या म्हणजे जेव्हा पहिला पेशंट सापडलेला होता 9 मार्चला तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण जे आहेत ते शहरामध्ये सापडले। जवळपास 2500-2500च्या पुढे रुग्णसंख्या जी आहे 2700च्या पुढं ती गेली। रुग्णांचा मृत्यू जो आहे तो काल 28 जणांचा झाला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजूनही सातत्यानं हे सांगितलं जातं आहे प्रशासनाकडून की स्थिती जी आहे ती चिंताजनक नाही आहे, मात्र आकड्यांचा वाढता वेग पाहता किंवा ज्या प्रमाणामध्ये आकडे वाढत आहेत ते सगळं पाहता जम्बो हॉस्पिटल जे आहे ते सुरू करायचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे। O2 बेड्स जे आहेत जम्बो हॉस्पिटलचे तिथे बेड्स कमी पडायला नको। उद्या जर रुग्णसंख्या अचानक वाढली आणि त्या प्रमाणामध्ये बेड्सची जर आवश्यकता भासली तर ते कमी पडायला नको म्हणून जम्बो हॉस्पिटल सुरू करायचा निर्णय झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एकंदरीत चिंता एवढीच आहे सर्वसामान्य माणसाला नेमकं त्यानं काय करायला हवं। मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स किंवा या सगळ्या त्रिसूत्री जे आहे सॅनिटायझेशन या पाळल्यानंतरही आकडा इतक्या वेगानं वाढतोय तर त्याचं कारण हा संपर्क आहे का, एकमेकांशी असलेला संपर्क हेच कारण असल्यामुळे पुन्हा काही निर्बंध करायला हवेत का, लॉकडाऊन पुण्यामध्ये होईल किंवा ते केलं जाईल या कुठल्याही मानसिकतेमध्ये आता पुण्यातले नेते तरी नाही आहेत अजून। कारण एकूण शहराची सगळी परिस्थिती पाहता, हातावर पोट असलेल्या लोकांच्या अडचणी पाहता लॉकडाऊन करणं ही प्रायोरिटी
लसीकरण तर सुरळीत सुरू आहे आणि त्याचा रियालिटी चेक आपण करतो आहोत. पुण्यातला आढावा घेतला. औरंगाबादमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये लसीकरणाचं नियोजन आता योग्य पद्धतीनं होतंय का? लसींचा साठा जो आहे तो पुरेसा आहे का? आणि जो गोंधळ सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आपण बघितला तो गोंधळ आता पूर्णपणे घालवण्यामध्ये, नाहीसा करण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं आहे का? काय रियालिटी चेक आहे औरंगाबादचा? अक्षय, सर्वप्रथम आपण ही गोष्ट समजून घ्यायला हवी की ज्या ठिकाणी लसींचा साठा उपलब्ध आहे किंवा लसी शिल्लक मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या ठिकाणी लसीकरणाला चांगला प्रतिसाद नाही, आपण असं समजायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी लसींचा तुटवडा पडलेला आहे त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे असं मानायला पाहिजे. औरंगाबादमध्ये जवळपास 60,000 लसी आतापर्यंत आलेल्या आहेत, त्यातील फक्त 30,000 लसी दिलेल्या आहेत. म्हणजे 30,000 लस आता शिल्लक आहेत आमच्याकडे. याचा अर्थ सरळ सरळ आहे की लसीकरणाला फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटत नाही. विशेष करून आरोग्य विभागातील अनेक डॉक्टर्स असतील, कर्मचारी असतील, त्यांनी लस घेण्यास थोडीशी चालढकल केलेली आहे. पोलीस खात्यातले असतील किंवा इतर सरकारी लोक असतील. मात्र जेव्हापासून सर्वसामान्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालं त्यानंतर मोठा प्रतिसाद वाढलाय. म्हणजे सरकारी लोकांनी लस घेणं टाळलं जरी असलं तरी ज्येष्ठांनी मात्र फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. लसीकरण सुरू आहे. जवळपास 9.5 लाख लसींची डिमांड औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूनं कोरोनाचा प्रभाव बघितला तर आपल्याकडे असं म्हणता येईल औरंगाबादमध्ये आज विक्रमी आकडा आहे. 1557 रुग्ण आढळलेले आहेत आणि जवळपास 15 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काल 17 लोकांचा मृत्यू झाला. आज 15 लोकांचा मृत्यू झालाय आणि आकडा 1500च्या वर वाढतोय. विस्फोटक परिस्थिती आहे. याला जबाबदार फक्त नागरिक आहेत. प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या, अनेक पायबंद घातले, मात्र लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस जो आकडा वाढतोय. दुसरी गंभीर बाब अशी आहे की औरंगाबादमध्ये आता पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याला बेड मिळणं फार आवश्यक आहे. साधारण पेशंट जरी असला तरी त्याला बेड भेटत नाही. O2ची तर विषय नाही, म्हणजे ऑक्सिजन बेड तर इथे एकही उपलब्ध नाही. याचा अर्थ की खूप मोठ्या प्रमाणात पुढे गदारोळ निर्माण होऊ शकतो. कारण आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी सर्व खाजगी रुग्णालयाला खाटा वाढवण्यासाठीचे सूचना दिल्या, आदेश दिल्या. 4 रुग्णालयावर कारवाई केली. मात्र खाजगी रुग्णालय म्हणजे हातबल झालेले की बेड कुठून वाढवायचे. मात्र शासकीय पातळीवर अनेक ठिकाणी आता नवीन सेंटर उघडण्यात येत आहेत, कोरोना केअर सेंटर. त्यामुळे आणखी काही दिवस लागतील कोरोना बाधितांना जे आहे बेड भेटण्यासाठी. एकंदरीतच काय तर औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस विस्फोटक परिस्थिती होत चाललेली आहे. याला जबाबदार फक्त नागरिक आहेत. बिलकुल बिलकुल. आपण यानंतर नागपूरमध्ये जाऊन नागपूरमधला लसीकरणासंदर्भातला रियालिटी चेक जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपुरात लसीकरणासंदर्भात नेमकं नियोजन जे सुरुवातीला झालं होतं त्यात गोंधळ बघायला मिळाला होता. लसीकरणानंतर ज्यावेळेला लसीकरणाला व्यवस्थित सुरुवात झाली त्यावेळेला लसींचा तुटवडा देखील जाणवलेला होता. सद्यस्थिती काय? नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढतोय. हे सगळं पाहता लसीकरणाचा वेग देखील वाढायला हवा. सध्या काय दिसतंय? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 50 आणि 50 असे 1 लाख लसीचे डोस नागपूर शहराला मिळाले होते आणि 12 मार्चला 1,70,000 म्हणजे आतापर्यंत साधारण 2,70,000 लसीचे डोस नागपूर शहराला मिळाले आहे. रोज साधारण 10,000 लसीकरण नागपूरच्या वेगवेगळ्या केंद्रावर केलं जात आहे. जर का विचार करायचं झालं तर सध्या आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातलं जे लसीकरण केंद्र आहे त्या लसीकरण केंद्रावर आहे. इथे पुरेसा साठा आहे, पण जे लसीकरण केंद्रावर येणारे जे नागरिक आहेत त्यांची संख्या अत्यंत अल्प दिसत आहे. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण बघितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी जेव्हा लसीकरण सुरुवात झाली तेव्हा याच लसीकरण केंद्रात इतके नागरिक आले होते, इथे मावत नव्हते, पाय ठेवायला जागा देखील नव्हती. आता साठा पुरेसा आहे असं असताना देखील ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने काही लोक आपलं रजिस्ट्रेशन करतात, काही ऑफलाईन पद्धतीने करतात. पण जी परिस्थिती नागपूरमध्ये शहरामध्ये आहे, कोरोनाची इतका प्रकोप नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतो. मागच्या 2-3 दिवसामध्ये मृत्यूंचा आकडा देखील वाढलेला आहे आणि विक्रमी रुग्णसंख्येची नोंद होत आहे. म्हणजे मागच्या 24 तासामध्ये 3,796 रुग्णांची नोंद झाली. असं असताना देखील नागरिकांमध्ये कुठेतरी एक जी लसीकरणासंदर्भात जागरूकता असायला पाहिजे ती तेवढी पाहायला मिळत नाही. या आपण जर का इथे बघितलं तर इतकी काही गर्दी पाहायला मिळत नाही. कारण याचं प्रमुख कारण आहे की लस ही ऐच्छिक आहे, म्हणजे कोणाला बंधनकारक नाही, घ्यायची की नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक असेल ते इथे येतात, ते स्वतःच्या इच्छेने येतात. जे फ्रंटलाईन वर्कर आहे ते मोठ्या संख्येने इथे लसीकरणासाठी येत आहे. जर का तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला हे बघा, इथे जे
काही ज्येष्ठ नागरिक आहे, काही फ्रंटलाईन वर्कर आहे, हे देखील इथे लसीकरण केंद्रावर आलेले आहे आणि आतमध्ये लसीकरणाची जी प्रक्रिया अत्यंत सुरळीत पद्धतीने सुरू आहे. म्हणजे 10 दिवसाआधी याच लसीकरण केंद्रावर पाय ठेवायला जागा नव्हती. आता मात्र सर्व प्रक्रिया अत्यंत सुरळीत पद्धतीने सुरू आहे आणि नागपूर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार नागपूरमध्ये सध्या पुरेसा साठा आहे. जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा योग्य वेळी त्यांना साठा देखील अतिरिक्त उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांना प्रशासनाकडनं सांगितलेलं आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विक्रमी रुग्णसंख्येची नोंद होत आहे, मृत्यूचा दर वाढत आहे. असं असताना नागरिकांचा जो उत्साह आहे तो आता कुठेतरी कमी झालेला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक लसीकरण केंद्रावर येताना दिसत होते. आता जर नागपूरमध्ये लसीकरणाची जर स्थिती बघितली तर वेगवेगळ्या केंद्रावर 3 प्रकारचे लोक लसीकरणासाठी येताना दिसतात. एक जे थेट ऑनलाईनमध्ये नोंदणी करतात ते येतात, दुसरे जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांचा दुसरा डोस सुरू आहे ते देखील येताना दिसतात आणि तिसरं मध्ये जे ऑफलाईनमध्ये येऊन थेट लसीकरण लसीकरण करून जाऊ शकतात. तर असं असताना वेगवेगळ्या केंद्रावर जी परिस्थिती आहे त्यावरून असं दिसतं की सध्या सुरळीत लसीकरण सुरू आहे. कुठेही नागरिकांना त्रास होताना दिसत नाही. नागपूरमधलं लसीकरण तरी सुरळीत असल्याचं दिसतं आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते.